नमस्कार. एस-टी प्रवर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि बांधवांचे मी या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून टी-आर-टीआयचा जो जे-डबल आणि नीटचा फ्री कोचिंग आणि टॅबलेट योजनेचा जो फॉर्म आहे, तो कसा फिल करायचा ह्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अगदी न्यू रजिस्ट्रेशन पासून ते लास्ट फायनल सबमिटपर्यंत कशा स्टेप्स असतील आणि त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, तुमचे डिटेल्स फिल करायचे आहेत, या गोष्टींचा आपण या पूर्ण जो माहिती आहे, ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2026 आहे. म्हणजे अगदी 2-3 दिवसच बाकी आहे त्या अर्ज करण्यासाठी. सो लवकरात लवकर आपला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, की जेव्हा तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे, तुम्ही एक वेबसाईट आहे. सो वेबसाईट ही अशा प्रकारे आहे. हा इंटरफेस तुमचा चालू होईल. वेबसाईटचं नाव आहे, वेबसाईटची लिंक आहे, ती आहे trti.maharashtra.gov.in. जेव्हा तुम्ही या Googleवरून या वेबसाईटवर याल, तुम्हाला अशा प्रकारे हा एक इंटरफेस तुम्हाला दिसेल. या इंटरफेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला अगदी इथेच तुम्ही इथे बघू शकता, एम-बी-ए जे-डबल-ई नीट कॅन्डिडेट लॉगिन हा तुम्हाला इथं ऑप्शन दिसतोय. सो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही या ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्यासमोर हा असा एक इंटरफेस तयार होतो. सो याच्यामध्ये तुम्हाला ते काय मागतंय, जे-डबल-ई नीट एम-बी-ए कॅन्डिडेटचं लॉगिन मागतंय. सो ऑब्व्हियसली आता तुम्ही पहिल्यांदा हा फॉर्म भरताय, तर तुमचं रजिस्टर्ड तर ऑलरेडी नसेल. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, थोडं खाली येऊन आधी तुम्हाला स्वतःला त्या वेबसाईटवर रजिस्टर करून घ्यायचंय. सो रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते, लाइक ओ-टी-पी येतो, मोबाईलवर ओ-टी-पी येतो, मेलवर ओ-टी-पी येतो आणि सो इथे तुम्हाला रजिस्टर हिअरवर क्लिक करायचंय. रजिस्टर हिअरवर आल्यानंतर तुम्ही तुमचे बेसिक डिटेल्स इथे फिल करणार आहात, जसं की फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, तुमचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं आडनाव, आधार कार्डचा नंबर व्हेरिफाय करावा लागतो, मोबाईलवर जातो, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. इथे तुमचे बर्थ डिटेल्स तुमचे सगळे येऊन जातील. ईमेल आयडी टाकायचा, सेंड ओ-टी-पी, मोबाईल नंबर टाकायचा, सेंड ओ-टी-पी. म्हणजे एकंदरीत तुम्हाला 3 ओ-टी-पी तुमच्या मोबाईलवर येतील. सॉरी 2 ओ-टी-पी, एक आधार कार्डचा मोबाईलवर, मोबाईल नंबरचा मोबाईलवर आणि ईमेलचा तुमच्या ईमेलवर येईल. सो तुमचं जेव्हा तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करता, हे 3 ओ-टी-पी तुम्हाला तिथे फिल करावे लागतील. सो देन तुमचं जेंडर टाकून देणार तुम्ही. डू यू हॅव अ डिसॅबिलिटी, म्हणजे तुम्ही जर का अपंग असाल तर येस आणि नो हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला तुमचा इथे पासवर्ड टाकायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड करून इथे तुम्हाला हा जो कॅप्चा आहे, तो कॅप्चा इथे मेन्शन करून तुम्हाला रजिस्टर करायचा आहे. तेव्हा कुठे तुमचा या वेबसाईटवर तुमचा एक सेपरेट लॉगिन आयडी तुमचा क्रिएट होईल. आता याच्या पुढची प्रोसेस आपण जाणून घेऊया. एकदा हा जर का तुमचा, आणि नेहमी लक्षात ठेवा, जो तुमचा ईमेल असेल, हे तुमचं लॉगिन असेल आणि जे पासवर्ड ते जे पण तुम्ही इथे टाकाल, ठीक आहे, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड, ते पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या लॉगिन तुमच्या याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता, लॉगिन करू शकता. सो आपण बघूयात, की फॉर्म भरण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची गरज असते. फॉर्म भरण्यापूर्वी तुमच्याकडे एक ॲक्टिव्हेट मोबाईल नंबर असायला हवा, ज्याच्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना ओ-टी-पी येईल. देन तुमच्याकडे ईमेल आयडी असायला हवा, ज्याच्यावर तुम्हाला ओ-टी-पी येईल. आधार कार्ड असायला हवं, पासपोर्ट साइज असायला, पासपोर्ट साइज फोटो असायला हवा, ज्याची साइज ही 100 केबीच्या आतमध्ये असायला हवी. सिग्नेचर 20 केबीच्या आतमध्ये. तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट असायला पाहिजे. कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे तुमच्यासोबत. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असायला पाहिजे. इन्कम सर्टिफिकेट हा जो सेक्शन आहे, याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत. एकतर तुम्ही 2023-24चं इन्कम सर्टिफिकेट तिथे अपलोड करू शकता किंवा 24-25चं इन्कम सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता. 10वीची मार्कशीट आणि स्कूल लिव्हिंग, तुमचा 10वीचा टी-सी इथे तुमच्या जवळ असणं फॉर्म भरताना गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा, की ही वेबसाईट जसं मी तुम्हाला दाखवली, तर तुम्हाला तुमचं लॉगिन करायचं आहे. नीट जे-डबल-ईच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर्मची लिंक तुम्हाला तिथे दिलेली असते. जेव्हा तुम्ही पूर्ण रजिस्ट्रेशन करता, तेव्हा हा रजिस्ट्रेशनचा तुमचा फॉर्म आहे, नवीन लॉगिनचा, जो आपण आता Googleवर डायरेक्ट बघितलेला होता. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा लॉगिन आयडी क्रिएट कराल, पासवर्ड टाकाल. पासवर्ड क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा असा विंडो तुमच्या समोर येईल. जेव्हा तुम्ही इथे समोर जाल, इथे तुम्हाला सबमिटचं ऑप्शन क्लिक करायचं आहे. सबमिट जेव्हा तुम्ही कराल, की इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या, तुम्हाला काय-काय तुमच्या गोष्टी तुमच्या सोबत असायला पाहिजे, जसं की अर्जदाराचे नाव, डेट ऑफ बर्थ, ईमेल आयडी, जेंडर, आधार कार्ड नंबर, ह्या बेसिक डिटेल्स इथे तुम्हाला परत सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही आधार कार्ड तुमचं ऑलरेडी ॲड आहे, सो ह्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक तिथे येऊन जातील. तुमचा हायेस्ट क्वालिफिकेशन, आता तुम्ही 10वी असाल, कारण की या योजनेसाठी 10वी पास आणि विज्ञान शाखेमध्ये शिकणारा विद्यार्थीच्या या योजनेला अप्लाय करू शकतो, जसं हे तुम्हाला माहितीच आहे. सो सिलेक्शन हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्ही एस-एस-सी 10वी ग्रेड टाकाल. तुमची एलिजिबिलिटी म्हणजे तुमची स्कीम कोणती आहे, इथं मी इथे नीट सिलेक्ट केलं आहे. सो इथे या ऑप्शनमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, एक जे-डबल-ई आणि एक नीट. सो मी इथे नीट सिलेक्ट केलं, तर मी नीट आलंय. माझा ग्रुप इथं ऑब्व्हियसली बायोलॉजी येईल. जेव्हा तुम्ही जे-डबल-ई सिलेक्ट कराल, तर तुमचा ग्रुप मॅथ्समध्ये येईल. त्याच्यानंतर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कराल. जेव्हा तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कराल, तेव्हा इथे तुम्हाला आता तुमचे पर्सनल डिटेल्स टाकायचे. पर्सनल डिटेल्समध्ये तुम्ही तुमचा फोटो टाकायचा, जो की 50 केबी का 20 केबीच्या आतमध्ये असायला हवा. सो इथून तुम्ही ह्या जर आयकॉनवर क्लिक केलं, सो इथे तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे. देन तुमचं आधार कार्डवरचं पूर्ण नाव येईल याच्यामध्ये. तुमचं मॅरिटल स्टेटस, त्याच्यानंतर
पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऍड करायच्या आहेत. तुमचं पूर्ण नाव, वडिलांचं पूर्ण नाव, आईचं पूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, अल्टरनेट जर का तुमच्याकडे एखादा नंबर असेल, रजिस्ट्रेशनच्या दरम्यान ओटीपीला तुम्ही एक नंबर दिलेला ऑलरेडी. दुसरा एखादा नंबर असेल तर तो नंबर पण तुम्ही तिथे ऍड करू शकता. तुमचं जेंडर, कॅटेगरी, कास्ट. आता इथे बघा, कास्टच्या या सेक्शनमध्ये ऑलमोस्ट 42 वेगवेगळ्या एसटी समाजातील कास्ट दिलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या ज्या सबजाती असतात त्या सगळ्या गोष्टी तिथून तुम्हाला तुमची ट्राईब इथून तुम्हाला तुमचं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई इथे नो सिलेक्ट करणार. तुम्ही ऑर्फन असाल तिथे ऑर्फन येस नो कराल. परत सेव्ह आणि नेक्स्ट करणार. सेव्ह आणि नेक्स्ट केले की तुम्हाला तिथे तुमचा पासपोर्ट फोटो ऍड करायचा आहे. पासपोर्ट फोटो जेव्हा तुम्ही ऍड कराल त्याच्यानंतर इथे तुमचा परमनंट ऍड्रेस, तुम्ही तुमचा ऍड्रेस टाकाल, पिनकोड, विलेज, तालुका, डिस्ट्रिक्ट, ह्या गोष्टी, स्टेट आपला महाराष्ट्र. त्याच्यानंतर अगेन आता तुमचा विंडो चालू होतो क्वालिफिकेशन डिटेल्सचा. हे बघा, हे स्टेप बाय स्टेप आहेत. पहिले तुम्ही स्कीम चूज कराल, त्याच्यानंतर तुमचा आयडी क्रिएट होईल, पर्सनल डिटेल्स टाकाल, मग ऍड्रेस डिटेल्स टाकाल, मग आता क्वालिफिकेशन मध्ये तुमचं 10वी झालेलं आहे, तुमचा बोर्ड कोणता होता, तुमचं पासिंग इयर कोणतं होतं, इथे 2026 ऑप्शन येऊन जातं. क्वालिफिकेशन स्टेटस येऊन जाईल, मेथड ऑफ इव्हॅल्युएशन येईल आणि तुमच्या स्कूलचं नाव, तुमच्या 10वी मध्ये जी पण तुमची स्कूल होती त्याचं तिथे तुम्हाला नाव टाकायचं आहे. देन आता तुम्ही ही योजना 11वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, त्याच्यामुळं 11वीचे पण तुमचे डिटेल्स लागतील की तुमच्या कॉलेजचं नाव काय आहे, तुमची स्ट्रीम कोणती आहे. स्ट्रीम सायन्स असायला हवी. तुमचं ऍडमिशन डेट, जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन केलं असेल तुम्हाला एक रिसिप्ट मिळाली असेल, त्या रिसिप्टवर तुमची ऍडमिशन डेट दिलेली असते. देन हे बघा, जेव्हा तुम्ही हा फॉर्म फिल करता, मी सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला पण सांगलं की ह्या गोष्टी तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. सो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. त्याच्या सोबत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे, कारण की याच्याशिवाय तुम्ही फॉर्मच नाही फिल करू शकत. देन इथे साईज बद्दल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की तुमच्या फॉर्मची जे पण डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत फॉर्ममध्ये, त्याची साईज वगैरे किती असायला हवी. सो ह्या गोष्टी मी तुम्हाला ह्या स्लाइडच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल समजून. सिग्नेचरची कमाल साईज ही 20 KB असावी. 20 KBच्या आतमध्येच तुमची जेपीईजी किंवा पीएनजी फाईल असायला पाहिजे. सर्व पीडीएफची कमाल साईज ही 250 KB असावी. पीडीएफ कशासाठी? कास्ट व्हॅलिडिटीसाठी, डोमासाईलसाठी. सो इथे तुम्हाला तुमचं आणि शिवाय इन्कम सर्टिफिकेटसाठी पण. सो 250 KB तुमची पीडीएफची साईज असायला पाहिजे. इन्कम सर्टिफिकेट हे 2024 किंवा 24-25, 2023-24 किंवा 24-25 या आर्थिक वर्षापैकी कोणत्याही एका वर्षाचे असावे. सिग्नेचर साध्या पांढऱ्या कागदावर निळ्या शाईने म्हणजेच ब्ल्यू इंकने केलेली असावी. फक्त जेपीजी किंवा पीएनजी फॉर्मॅटमध्ये चालेल. स्टार असलेले सर्व फील्ड भरावेच लागतील. म्हणजे काय असतं ना, की आपण काही गोष्टी मिस करतो तेव्हा तो फॉर्म समोर जात नाही. सो परत एकदा खाली स्क्रोल करायचं आणि चेक करायचं की काही याच्यामध्ये स्टार आला का. जिथे जिथे स्टार आला त्या गोष्टी तुम्हाला फिल करणं अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे. आता विद्यार्थ्यांसाठी माझा एक सोपा आणि सरळ सल्ला आहे. मोबाईलने फोटो काढून पीडीएफ बनवू नका. स्कॅनर वापरून स्कॅन करून पीडीएफ तयार करा. स्कॅनर सर्व पीडीएफ 250 KBच्या आत ठेवा. सिग्नेचर 20 KBच्या आत ठेवा. डॉक्युमेंट सरळ, पूर्ण आणि स्पष्ट दिसेल याची खात्री नक्की करा. देन वी हॅव एआय डॉक्युमेंट व्हॅलिडेशन. म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपले जे काही डॉक्युमेंट्स असतात फॉर्म मधले ते एआय डिटेक्ट करतं, एआय व्हेरीफाय करतं. सो त्याच्यामध्ये कोणती कागदपत्र एआय डिटेक्ट करतं? तर तुमचं आधार कार्ड, तुमचं ट्राईब म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट हे एआय द्वारे त्याची पडताळणी केली जाते. सो त्या गोष्टीचं पालन कसं करायचं? एआय व्हॅलिडेशनसाठी पाळायचे नियम कोणते? तर मोबाईलने फोटो काढू नका. 300 DPI मध्ये स्कॅन करा. स्कॅनर मधून थेट पीडीएफ सेव्ह करा. तुमच्या जवळचं आता नेट कॅफे असेल किंवा महाई सेवा केंद्र असेल, तिथून जाऊन हा फॉर्म फिल करा. तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ते त्यांना स्कॅनर मधून त्यांना स्कॅन करायला लावा आणि ते त्या 300 DPI मध्ये त्यांना सेव्ह करायला सांगा. डॉक्युमेंट सरळ स्ट्रेट असावा. डॉक्युमेंट क्रॉप करू नका. सर्व शिक्के स्वाक्षऱ्या स्पष्ट दिसल्या पाहिजे. मजकूर स्पष्ट आणि गडद असावा. ब्लर, शॅडो, ग्लेअर नसावा. ब्लॅक अँड व्हाईट किंवा खूप लाईट फोटोकॉपी वापरू नका. सो हे त्याचे नियम आहेत. या सगळ्या गोष्टींचे जर का तुम्ही पालन व्यवस्थित केले तर तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही. ह्या व्हिडिओचा बनवण्याचा मागचा हेतू हाच होता की बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये खूप त्रुटी येतात आणि त्यांचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होतोय. का होतोय? याच गोष्टीमुळे होतोय किंवा फॉर्म समोर जात नाही. शेवटचे फार अगदी कमी दिवस उरलेले आहेत आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचे जर का व्यवस्थित पालन केले तर तुमचा फॉर्म बिलकुल बाद होणार नाही. आता पुढे तुम्ही बघू शकता की इथे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत मेन्शन. हे मी तर स्वतःची साईट केलेली आणि डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन मध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. मी एक इमेज पण तुमच्या समोर स्लाइड शेअर करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करून जर का तुम्ही फॉर्म फिल केला तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण येणार नाही. हा डॉक्युमेंट्स म्हणजे जे फिल ऍप्लिकेशन फॉर्मचा लास्ट विंडो असेल. लास्ट विंडोमध्ये तुम्हाला तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे, आधार कार्ड अपलोड करायचं आहे, डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, बर्थ सर्टिफिकेट किंवा ह्या गोष्टीपैकी कोणती एक गोष्ट. एक तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट टाकू शकता, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट टाकू शकता,
स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तिन्ही गोष्टीपैकी कोणतीही एक गोष्ट चालेल. ठीक आहे. ती इथे तुम्हाला अपलोड करायची आहे. कास्ट, ट्राइब सर्टिफिकेट, ठीक आहे. तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. कास्ट इथे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट टाकायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट इथे तुम्हाला ऑप्शन चूज करायचं आहे. ठीक आहे. त्यांची मार्कशीट, त्याच्यानंतर अदर जे पण तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. बोनाफाईड सर्टिफिकेट, तुमचं बोनाफाईड सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. कॉलेजमधून ते तुम्हाला इझिली भेटून जातं. कॉलेजमधून तुम्ही ते बोनाफाईड सर्टिफिकेट आणून त्याची जी पीडीएफ साईज आहे ती 250 केबीच्या आतमध्ये तुम्हाला इथे पुट करायची आहे. सो अशा प्रकारे जर का तुम्ही जर का फॉर्म फिल केला, तर ऑब्व्हियसली तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही. तर हा फॉर्म लवकरात लवकर फिल करा, व्यवस्थित फिल करा, जेणेकरून तुम्ही या योजनेतून बाद नाही झाले पाहिजे. सो या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि तुमचा फॉर्म फिल करा. ऑल द बेस्ट तुम्हाला आणि आपल्या जास्तीत जास्त एस-टी समाजातील आदिवासी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त करा हा फॉर्म भरण्यासाठी. कारण की सरकार अशा बऱ्याचशा योजना आणतं, बट त्याची माहिती नसल्यामुळे, त्याचा अवेअरनेस नसल्यामुळे बरेचसे विद्यार्थी या गोष्टीतून वंचित राहतात. कारण की तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरीब मुलाचं किंवा एखाद्या आदिवासी बांधवाचं डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की जर का तुम्हाला काही त्रुटी असतील, तर तुम्ही TRTच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सपोर्ट सिस्टमला कॉल करून तुम्ही त्याची पूर्तता करू शकता. धन्यवाद.